नमस्कार. आज आपण पाहणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आषाढी एकादशीबद्दल. काय असते ही आषाढी एकादशी? तर आषाढी एकादशी जी असते तिच्यापासून वर्षातल्या सगळ्या सणांचा 4 महिन्यांचा एक कालखंड सुरू होतो, ज्याला आपण चातुर्मास असं म्हणतो. हा चातुर्मास म्हणजे काय? तर चातुर्मासाची सुरुवात जी आहे ती आषाढ शुक्ल 11ला म्हणजे एकादशीला होते आणि कार्तिक शुक्ल 11ला हा चातुर्मास संपतो. म्हणजे कार्तिकच्या शुक्ल महिन्यातल्या एकादशीला हा चातुर्मास संपत असतो. तर मग या एकादशीला असं एवढं वेगळं महत्त्व का आहे? तर आषाढी एकादशी जी आहे ती देवशयनी एकादशी म्हणून सुद्धा ओळखली जाते. कारण ह्या दिवशी असं मानलं जातं की एकादशीपासून भगवान विष्णू हे जे आहेत ते क्षीरसागरातल्या शेषावर म्हणजे नागावर ते 4 महिने झोपतात आणि या 4 महिन्याच्या झोपेत ते ठीक 2 महिन्यांनी एका कुशीवर वळतात. म्हणून मग भाद्रपद महिन्यात जी एकादशी येते त्या भाद्रपद एकादशीला परिवर्तनी एकादशी म्हणतात. आणि या 4 महिन्यानंतर जेव्हा त्यांना जाग येणार त्या एकादशीला कार्तिकी एकादशी आणि त्यावेळी त्यांना जाग येते म्हणून तिला प्रबोधिनी एकादशी म्हणतात. म्हणून ह्या अशा 4 महिन्यात येणाऱ्या 3 एकादशी, ज्यातली पहिली एकादशी म्हणजे आषाढी एकादशी, तीच देवशयनी एकादशी. त्यानंतर भाद्रपद महिन्यात येणारी ती एकादशी आहे परिवर्तनी एकादशी आणि त्यानंतर ज्यावेळी देव जागे होणार ती कार्तिक महिन्यात येणारी एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी. आता आषाढ एकादशी आपण ती का करत बसायची किंवा तिचं महत्त्व तरी काय? ही कुणाकडून आली? लोकांनी म्हणजे कुणी आपल्याला सांगितली कशी? एकादशीचा जन्म नक्की कुठून झाला? तर त्याची एक कथा आहे. तर ही कथा आहे की भगवान शंकर जे आहेत त्यांनी नेहमीच्या आपल्या स्वभावाप्रमाणे काय केलं? प्रसन्न एकदा एक मृदुमान्य नावाचा राक्षस होता. मृदुमान्य राक्षसाने काय केलं? भगवान शंकरांची खूप तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येनंतर मृदुमान्य नावाच्या राक्षसाला त्यांनी वर दिला तर तो काय होता की इतर कोणाकडूनही न मरता तू एका स्त्रीच्या हातून मरशील. आता असा वर दिल्यानंतर हा मृदुमान्य जो होता तो खूपच उन्मत्त झाला. त्याने सर्वांना त्रास द्यायला सुरुवात केली आणि त्याच्या एक कंटिन्युअसली हे होतं की अरे मला कुणीही मारू शकत नाही असा विश्वास मनात असल्यामुळे त्याने देवतांवरही स्वारी करायला सुरुवात केली. आणि मग सर्व देव नेहमीप्रमाणे भगवान शंकरांकडे मदतीसाठी धावत गेले. भगवान शंकरांना त्यांनी सांगितले की आपण आता वर दिलेला आहेत, तर या आपण दिलेल्या वरामुळे मृदुमान्य बिलकुल ऐकेनासा झाला आहे. भगवान शंकरांनी ह्या गोष्टीवर काही उपाय नसल्याचे सांगितले. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश ही सर्व देव जे आहेत ते गुहेत लपून बसले. मग आता काय करणार? मग मृदुमान्य राक्षस जो आहे त्याने या देवांचा शोध घेत तो राहिला आणि त्यांचा शोध घेत राहिल्यामुळे त्यांना 3 दिवस झाले तरी बाहेर पडता येत नव्हते आणि त्या तिघांचे जे श्वास त्या गुहेत अडकले त्या गुहेतून त्या श्वासातून एक देवता उत्पन्न झाली. तिचे नाव एकादशी आणि त्याच एकादशीने या मृदुमान्याला ठार मारले. आता हे सर्व देव गुहेत लपून बसले असल्याने त्या दिवशी सर्व देवांना उपवास घडला. म्हणून काय आहे तर एकादशी ही देवी निर्माण झाली, तिच्या नावाने उपवास करण्याचा प्रघातही त्याला जोडून आलाच. म्हणून आपण एकादशीचा उपवास करत येतो दर महिन्यात आणि त्याची सुरुवात जे वारकरी संप्रदायात आहेत ती लोक आषाढी एकादशीपासून करतात आणि सर्वांसाठीच आषाढी एकादशीपासून एकादशीचा उपवास करण्याचा प्रघात आहे आणि त्या दिवसापासून आषाढी एकादशीला सुरुवात होत असते. आता पुढे बघूयात की शास्त्र आणि वेदानुसार आपल्याला ह्या एकादशीचं महत्त्व काय? तर शास्त्र आणि वेद काय म्हणतात? तर जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णू जे आहेत त्यांची मनोभावे उपासना करते त्यांची सर्व पापातून मुक्तता होत असते. तर आता या एकादशी व्रताचा विधी तरी काय आहे? या विधी एकदम साधा सोपा आहे. एकादशीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून स्वच्छ सात्विक पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे घालायचे आणि त्यानंतर उपवासाचं व्रत मनात घ्यायचं. त्यानंतर भगवान श्री विष्णू जे आहेत त्यांची षोडशोपचारे पूजा करा. देवासमोर धूप आरती दिवा लावा. त्यानंतर एकादशी व्रताची जी कथा आहे ती वाचा. जेवढं जमेल तेवढं श्री विष्णू सहस्रनामाचं पठण करणं या दिवशी अत्यंत शुभ मानलं जातं. एकादशीच्या रात्री जागरणही केलं जातं. त्यानंतर जे एकादशी करणारे सर्व लोक आहेत ते हरिकीर्तन करतात. हरिकीर्तन करून रात्री जागरण केलं जातं. आता ह्या उपवासाची सांगता जी आहे ती द्वादशीला दुसऱ्या दिवशी सकाळी होत असते. एकादशीला उपवास करून
द्वादशीच्या दिवशी हा उपवास सोडायचा असतो. दोनही वेळ एकादशीला उपवास केला जात असतो. या दिवशी काय काय खाऊ नये, तर या दिवशी मीठ, साखर, तेल हे अन्नसुद्धा खाऊ नये. कारण आपल्याला आषाढ महिना हा जो आहे तो पचनाच्या दृष्टिकोनातून खूप जड जाणारा असतो आणि त्या एका शास्त्रीय दृष्टिकोनातून आपली ही आषाढी एकादशी सुरू झालेली असते. ह्या पुढच्या येणाऱ्या 4 महिन्यात आपली पचनक्षमता खूप कमी झालेली असते आणि त्यामुळे ह्या पूर्ण एकादशीपासून पूर्ण चातुर्मास संपेपर्यंत या सर्व दिवसांमध्ये मसूर, हरभरा, भोपळ्याच्या भाज्या, मध यांचं सेवन करू नये. त्यातल्या त्यात एकादशीच्या दिवशी तर बिलकुलच करू नये आणि एकादशीच्या दिवशी जमिनीवर झोपावे. एवढे साधे सोपे नियम ह्या एकादशीचे आहेत. आषाढी एकादशीचे हे झाले आध्यात्मिक महत्त्व. आणि आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचे जे आराध्य दैवत आहे तर ते आहे विठोबा, पंढरपूरचा विठुराया. आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरत असतो. कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राच्या संपूर्ण ठिकाणांहून तिथे वारकरी मोठ्या संख्येने येतात आणि या दिवशी तिथे विठ्ठलाचे दर्शन घेतात. म्हणूनच ह्या एकादशीला खूप मोठं महत्त्व आहे. आणि एकादशीचं व्रत करण्यापूर्वी दशमी तिथीला सूर्यास्तापूर्वी अन्न खावे आणि त्यानंतर एकादशीला पूर्ण 2 वेळ अन्न न खाता उपवास करावा. फलाहार घेऊ शकतात. आणि हा उपवास जो आहे तो द्वादशीच्या दिवशी वामन जे आहेत भगवान वामन त्यांची आराधना करून ह्या उपवासाचे पारणे करावे. द्वादशीच्या दिवशी तुम्ही ब्राह्मणांना अन्नदानही करू शकता, दक्षिणा देऊ शकता आणि त्यानंतर आपला उपवास तुम्ही पूर्णत्वास नेऊ शकतात. हे आहे एकादशीबद्दलची एक थोडीशी असलेली माहिती. यापुढे अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.